लिंबू मिरची अँड काळी बाहुली प्रोडक्शनचे डायरेक्टर कम ॲक्टर कम सपोर्टिंग ॲक्टर राजू कुलकर्णी. Let me present राजू कुलकर्णी. के राजू नाव कधी बदललं? नावात काय ठेवलंय असं कोणीतरी म्हटलंय ना. शेक्सपियरने. ते तरी कशाला लक्षात ठेवायचं? त्यांनीच सांगितलं ना नावात काय ठेवलंय म्हणून. आपण हे लिंबू मिरची असं विचित्र नाही का वाटत नाव? रेड चिली चालतं, पॉपकॉर्न चालतं, मग लिंबू मिरची आणि काळी बाहुली का नाही बरं? तसं नाही हो, ते लिंबू मिरची अपशकून वगैरे असं काहीतरी रिलेटेड आहे ना. अहो उलट आहे, हा उतारा आहे. आमचं प्रॉडक्ट म्हणजे फिल्म इंडस्ट्रीला लागू नये म्हणून उतारा. व्हेरी गुड व्हेरी गुड. प्लीज हैव अ सीट, प्लीज हैव अ सीट. बहन और भाइयों, अब दिल थाम के बैठिए, कारण आता मी इथं बोलवणार आहे या फिल्मची हिरोईन, द ब्युटिफुल, द सेन्शियस मिस मोनालिसा. अरे काय लावताय तुम्ही? इज्जतच काढायला बसलात. सॉरी मॅम, पण मी एक सांगू, मला तुमचं हे नाव खूप आवडतं, मोनालिसा. तुमच्या स्माईलवर नका हो. नाही हो. मग हे नाव कसं मोनालिसा? त्यात काय, भूपेनबाई शहाची मुलगी मोनाली म्हणजे मोनाली शहाच होणार ना. गुज्जूबेन, मोनालिसा का तुमच्यात आणि माधुरी दीक्षित मध्ये पण काहीतरी साम्य आहे म्हणे. हो, तिचा आणि माझा शेप पण सारखा आणि माप पण सारखा. काय? हो, नखांचा शेप आणि करंगडीचा माप. तसं काय, तिचं आणि माझ्यामध्ये ना अजून एक साम्यता आहे. तिला आणि मला दोघींना ना तिसरी मध्ये भूगोलात 20 पैकी 14 मार्क मिळाले होते. भूगोलात? तसं ना विपाशा आणि माझ्यामध्ये पण साम्यता आहे. ती म्हणजे विपा शहा आणि मी म्हणजे मोनाली शहा. तिचा पण तिसरा अफेअर जॉन बरोबर आणि माझा पण तिसरा अफेअर जॉन बरोबरच. दोघींचे जॉन बरोबरच? हो, तिचा इब्राहिम आणि माझा त्रिभुवन. जाऊ दे, या फिल्मची हिरोईन ना आपण? हिरोईन कम प्रोड्युसर. हो, म्हणजे तुम्ही हिरोईन आहात म्हणून प्रोड्यूस केलाय का तुम्हीच प्रोड्युसर म्हणून तुम्हीच हिरोईन? नाट्य. हा, प्लीज हॅव अ सीट मॅम. आता इथे मी बोलवणार आहे या फिल्मचा हिरो, द डॅशिंग, द सेन्सेशनल कपूर कुमार. काय झालं याला? परत एकदा, द डॅशिंग, द सेन्सेशनल कपूर कुमार. थांबो थांबो, काय लावतं रे म्युझिक? डिप्रेशन मध्ये जाईल ना रे तो. ओ राजू साहेब, हे काय? अहो, तो जो रोल मध्ये शिरला आहे अजून बाहेरच आलेला दिसत नाही. अरे अरे, रडू नको रे, रडू नको. घाबरलायस का तू? अरे आपलेच लोक बसलीत बघ इकडे. ते तुझे डायरेक्टर, ते तुझी हिरोईन. अच्छा, ही बात आहे रे. काय करणार बिचारा, प्रोड्युसर आहे ती. बस बस ये बस, घाबरू नको, बस. ए, याला कोणी हात घेतला? पांडू. अहो अहो अहो, शिर्के साहेब, अहो ते आमचे रायटर आहेत. अच्छा, हे स्क्रिप्टिव्ह आहे तुमचं, म्हणजे स्क्रिप्ट रायटर. राइटर कम सिनेमाटोग्राफर कम म्यूजिक डायरेक्टर बसतो मी. प्लीज सर. राजू साहेब, एक विचारू, तुमच्याकडे असे सगळे कम कम का बरं येतो? म्हणजे डायरेक्टर कम ॲक्टर, म्युझिक डायरेक्टर कम रायटर, असे नुसते डायरेक्टर नुसते रायटर मिळाले नाही का? परवडत नाही हो मला. परवडत नाही बघ आता आजकाल.
एनिवे मग अशी सांगितल्याप्रमाणे हीच टीम आपल्याला भेटायला येणार होती. यांची पुढची फिल्म एका उद्योजकाच्या आयुष्यावर आधारित आहे. आपण राजू साहेबांकडनं सुरू करूया. राजू साहेब, तुम्ही काहीतरी ते 2 फिल्म्स आणि 3 डॉक्युमेंटरीज बनवले म्हणजे असं मी ऐकलंय. 2.25 फिल्म. म्हणजे 2? असं आहे, दुसऱ्या फिल्मचं शूटिंग पण झालंय, म्युझिक पण झालं, फक्त स्टोरी बाकी आहे. तेवढं झालं की झालं, म्हणजे 2.25 ना. 2.25 बरोबर. जाऊ द्या, फिल्मचं सोडा. त्या डॉक्युमेंटरीज ज्या आहेत त्या कशावर आधारित आहे हो? नाही म्हणजे विषय काय? चपलांची आदला बदल. काय? अहो, त्याचे नाव आहे. ही एक आर्ट फिल्म आहे. चपलांमध्ये आणि आर्टमध्ये काय संबंध हो? तसं मी सांगतो तुम्हाला, या सगळ्याचा रायटर मी आहे. चपलेचा संबंध कशाशी येतो? चालल्याशी. चालीशी. प्रत्येक माणसाची चाल वेगवेगळी असते. खरीखुरी चाल नाही, चाली टाकण्याची पद्धत. समजा 2 माणसांच्या चपलांची जर अदलाबदल झाली, याची तुम्ही घातली आणि तुमची याने घातली आई चप्पल, तर हा तुमच्यासारखा आणि तुम्ही याच्यासारखे वागायला लागाल. ते दाखवलेलं आहे. ती दुसरी आहे ना, ते पाणी गेलेल्या नळाचे आत्मवृत्त. ती एक फिलॉसॉफिकल फिल्म आहे. यामध्ये माणूस हा नळ हा माणसाचं प्रतीक दाखवलेलं आहे. कुठच्या माणसामध्ये किती पाणी असतं त्याच्यावर त्याची किंमत ठरते. आणि समजा माणसामधलं पाणी गेलं तर त्याची काय अवस्था होते तेच यात दाखवलंय. आणि तिसरी जी आहे ना, ते सायन्स फिक्शन आहे. प्रेमळ सासू आणि आज्ञाधारक नवरा. प्रेमळ सासू आणि आज्ञाधारक नवरामध्ये सायन्स फिक्शन कुठून आलं? अहो मग काय, जी गोष्ट अस्तित्वातच नसते ती फक्त सायन्स फिक्शन मध्ये असते ना. तसंच हे प्रेमळ सासू आणि आज्ञाधारक नवरा. असू दे असू दे. बरं, ह्या सगळ्यांवर तुमचं काय म्हणणं आहे? अरे घाबरतोयस का तू? राजू साहेब, ह्या काय आहे? म्हणजे तुमचा हिरो असा आता फिल्मचं काय व्हायचं? अहो, आमच्या फिल्म मध्ये हिरोईनचं कॅरेक्टर खूप स्ट्रॉंग आहे ना. सगळी फिल्म तिच्या भोवती फिरते. तूप अले तूप 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 अले पण मादताय हे कॅरेक्टर इतकं स्ट्रॉंग आहे की त्या भोवती जर का तोली पिल्ली नाही तर ही तोलीत चलताय, तोलीत नाही तर पण झाला त्याला पिलून पेटून दे. असं का बोलतोय? अरे हिरोईन कडे बघून त्याची बोबडी वळली आहे. मला खूप लाद आलं. आधी पित्तल ताईन करताना टॅम्पल वेगळं दाखवलं, नंतर आणलं वेगळं, त्यामुळे सगळे 3 पण बदलले. आधी झाला भोवती एक 3 होता. 1 का 3? एक 3. अहो 1 का 3? अरे एक 3. एक सीन. हा दादा भोवती एक 3 होता. सॉन्ग पण होते. आता दादा खाली भजन. आधी डोक्यावर एक 3 होता. डोक्यावर कसला आला सीन? अरे डोक्यावर झोक्यावर. आले डोक्यावर एक 3 होता. पण पहिल्या तुटिंगला डोका तुटून त्याचा पात झाला. आता पातावर बसून शायर सॉन्ग. मला खूप लाग येतोय. बसाव बसाव तुम्ही बसा. तुम्हाला खूप त्रास होतोय का? हो मला बोलू द्या. मला खूप प्रॉब्लेम आहे. हिरोईनच्या खांद्यावर डोके ठेवले की मला झोप लागून जाते. हात पकडले की मला टेम्पलेट चली येते. रात्रीच्या 3ला घाबरून उठून जातो. रात्रीचा पण सीन होता? अरे 3. हो तेच तो रात्रीचा सीन. अरे लाटलीचे 3. लाटलीचे 3. बसा तुम्ही. आधीच बघितलं ना माझं बोलणं तर काय झालंय ते. हो बसा. राजू साहेब तुम्हाला असं काय दिसलं उद्योजकावर फिल्म बनवायची वाटली? नाही तर काय, एवढी ट्रॅजेडी, कॉमेडी आणि प्रॉब्लेम अजून कोणाच्या आयुष्यात असणार? आणि आपली हिरोईन चूप. माझी नतल तलता सॉरी सॉरी त्यांना वाईट वाटेल ना. मला काही फरक पडत नाही. मला फक्त माझे कामाशी मतलब आहे. 15 वर्ष झाले मी काम करते. फट्टू कुठला. बघितलं. शांत व्हा. तुम्ही ह्या व्यवसायात फुल टाइम का हॉबी म्हणून? पार्ट टाइम. हो. मी इतर वेळेस काय करता? मेस आहे माझी. मेस? एंटरप्रेनर? अरे वा. टिफिन पण देता का? हो
टिफिन पण देते की. व्हेज नॉन व्हेज? नॉनव्हेज पण देते की. अरे वा, तुमचा नंबर द्या ना, म्हणजे बायको माहेरी गेली की बरी आपली सोय. कुठले कुठले रोल केले आतापर्यंत? क्रीम रोल, अंडा रोल, व्हेज रोल. अहो सिनेमातले रोल विचारतोय मी. असं का? मला वाटलं मेस बद्दल विचारता. ही माझी 4थी फिल्म आहे. ह्या आधीच्या फिल्म मध्ये कुठला रोल केला होता? डबिंगच्या. ते माझं काय आहे की मी एकदा रोल मध्ये घुसले की घुसले. अरे इतकी गुत्त की नंतर लोलचा पलाता होऊन जातो. तुम्ही बसा हो, तुम्ही शांत बसा. मॅडम तुम्ही पण बसा प्लीज. बघतेस तुझ्या. तुम्हीच या फिल्मचे स्क्रिप्ट रायटर का? तुम्हाला उद्योजकावर असं काय दिसलं की ज्याच्यावर लिहावंसं वाटलं? बजेट. बजेट? मग काय, त्या यश चोपडाच्या फिल्म बघितल्या का तुम्ही? त्याचे ते हिरो कोण आपले, काय नाव त्यांचं, विजय आणि राहुल, ते पोटापाण्यासाठी काय करतात माहिती का तुम्हाला? माहित ना. जाऊ द्या हो, मला पण माहित नाही काय करतात. पण मी विचार केला, ते एंटरप्रिनर असते तर त्यांनी काय केलं असतं. हिरोईनला भेटायला कधी वेळेवर गेले नसते. घर आणि ऑफिस याशिवाय त्यांच्या आयुष्यात काही नसतं. त्यामुळे लोकेशनचा खर्च नाही, त्यामुळे लोकेशन खर्च नाही, आणि सॉन्ग नाही, रोमांस नाही. त्याच्यामुळे रोमांस नाही आणि सॉन्ग नाही, त्यामुळे महागड्या हिरोईनचा गरज नाही. आणि हे सगळं बघून हिरोची बोलती ऑलरेडी बंद, त्यामुळे डबिंगचा खर्च नाही. त्यामुळे सिनेमा कसा होणार? कसा? बजेटमध्ये. त्यामुळे थोडा जरी चालला, थोडा तरी प्रॉफिट मध्येच ना. वा वा वा, काय सुंदर विचार आहेत. वा. ह्या फिल्मचे म्युझिक डायरेक्टर पण तुम्हीच ना? हो, मीच. मग किती घातले गाणी? 5. 2 पोवाडे, 1 अंगाईत आणि 2 भजन. एंटरप्रिनरच्या आयुष्यात अजून घालायला लागतं काय? मोटिवेट करायला पोवाडा, देवाचा धावा करायला भजन, आणि रात्री झोप नाही आली तर अंगाई गीत. बसतो मी आता. बसा बसा, नक्कीच बसा. राजू साहेब, काय सुंदर टीम आहे हो तुमची. वा. पण का हो, तुम्ही ज्यासाठी इथं आलात ते तुम्हाला मिळालं की नाही? बघा ना, आमच्या हिरोची इंटरव्ह्यू पर्यंत अशी हालत झाली आहे. म्हटलं आता इंटरव्ह्यू नंतर नवा हिरो घेऊ. आपल्याकडे दिसतात ना नवीन नवीन चेहरे इथे. आणि हे बघा, प्रकाश साहेब पण इथे आपल्याबरोबर. अरे वा, काय ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे. आता आपला इंटरव्ह्यू होणारच आहे, ओळख करून घ्या. हां, व्हायचं का हिरो? होणार का? होणार नक्की. पण हिरोईन तीच मिळणार. हा तर TLC तर्फे एक जस्ट टोकन ऑफ लव. सर बसा. थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स. सर वेळात वेळ काढून आलात, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. चला आम्ही पण निघूया म्हणतो. जाता जाता एक प्रश्न. हा बोला. आपल्या शेवटच्या फिल्मचं नाव काय ठरवलं? तसं आम्ही 3 नावं शॉर्टलिस्ट केली आहे. त्यापैकी एक प्रॉफिट है की मिलता ही नाही, दुसरं बिझनेस ना करना कभी दोबारा, आणि तिसरं अजून काही ठरलं नाही. हा, मग कधी ठरणार? अहो हे नाव आहे, अजून काही ठरलं नाही. हे नाव आहे? हो. वा 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 वा. चला. राजू साहेब, थँक्यू व्हेरी मच. काय? थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. आता आपला एक छोटासा ब्रेक घेऊया, एक 15 मिनिटाकरता.